नाही अक्षरा, नाही. मला तुम्ही दोघांनी असं घराबाहेर राहणं मला पटत नाहीये, मला बरं वाटत नाहीये. आणि बाळा हे सोपं सुद्धा नाहीये. म्हणजे त्या प्रथेच्या ज्या अटी आहेत ना त्या सांभाळून घराच्या बाहेर 10 दिवस काढणं हे सोपं नाहीये. आणि तू काय, अधिपती काय, तुम्हाला सवय आहे का अशी? चल तू प्रयत्न तरी करशील. अधिपती तो अशा घरच्या सुरक्षित वातावरणात वाढलाय बाळा, त्याला नाही जमणार हे. पण बाबा तेच तर चॅलेंजिंग आहे ना. अक्षरा पण गरज काय या चॅलेंजची, सांग ना. अगं मी तर वेगळा विचार करत होतो. मी तुम्हाला दोघांना कुठेतरी बाहेर रिसॉर्टला, कुठेतरी हिल स्टेशनला फिरायला पाठवणार होतो. आणि त्यासाठीच मी त्या ओंकारला बोलवलं होतं इकडे. आम्ही ते प्लॅनिंग करत होतो. पण त्या भुवनेश्वरीनं त्याच्यात मिठाचा खडा टाकला. बाबा हो, मिठाचा खडा वगैरे तुम्ही प्लीज असा विचार करू नका. हे बघा, मला सांगा, आपला खरा आनंद कशात असतो? हिल स्टेशनवर जाऊन राहण्यात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहण्यात, का आपल्या आवडत्या व्यक्तीच्या सहवासात? हो, खरा आनंद एकमेकांच्या सोबतीत आहे ना. मी आणि अधिपती तिथे कुठल्याही बंधनात नसणार आहोत. आम्हाला कोणाचंही दडपण नसणार आहे, कसलेही पाश नसणार आहेत. अहो, आम्ही तिथे हॉटेलमध्ये राहतोय किंवा झोपडीत राहतोय हे महत्वाचं नाहीये. आम्ही एकत्र असणार आहोत. आमचा आनंद एकमेकांच्या सोबतीत आहे. अक्षरा तू म्हणतेस ते मला पटतंय, पण बाळा हे खरंच सोपं नाहीये ग. नक्कीच नाहीये बाबा, मला माहिती आहे. हे चॅलेंजिंग असणार आहे, खडतर असणार आहे, पण त्यातच तो थ्रिल आहे ना. आणि हे बघा, कदाचित आम्हाला दोघांना यातून काहीतरी चांगलं शिकायला पण मिळेल. अक्षरा माझं ऐक, मी हे सोपं नाही का म्हणतोय याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या रीतीच्या अटी पाळून राहायला लागाल ना, तेव्हा तुला कळेल की हे सोपं नाहीये. प्रत्येक दिवस तुला वर्षासारखा वाटायला लागेल. ऐक बाळा माझं, तुम्ही नका जाऊ, तू अधिपतीचं मन वळव. माझं एवढं ऐका. बाबा तुम्ही ना आता असं बोलताय की जसं आम्ही 10 दिवसांनी परतच येणार नाही आहोत. आम्ही कायमचे घर सोडून चाललोय असं वाटतंय का तुम्हाला? हो, 10 दिवस कसे जातील कळणार पण नाही. आणि 10 दिवसांनी आम्ही परत येणारच होत ना घरी. आणि खरं सांगू, मॅडमना जर असं वाटत असेल की ही परीक्षा आम्ही देऊ शकत नाही, तर ही परीक्षा आम्ही द्यायलाच हवी. त्यांनाही कळेल आम्ही किती खंबीर आहोत. हो बाबा, मी वर्गात माझ्या मुलांना सांगते, परीक्षेची भीती वाटत असेल तर घाबरून पळून जायचं नाही, उलट तिला सामोरं जायचं. आणि जर इथे मीच या परीक्षेला घाबरून पळून गेले तर स्वतःचा चेहरा मी आरशात कसा बघणार? तुम्ही काळजी नका करू बाबा. बाबा, ह्या परीक्षेत आम्ही उत्तम मार्कांनी पास होऊ बघा तुम्ही. आणि आमच्या या परीक्षेचं तुम्ही टेन्शन घेऊ नका, उलट आम्हाला आशीर्वाद द्या. अधिपती, अव काय करायला सा? काय करणार दुसरं? तुला कळलीच असेल की उद्या निघायचं आहे. जरा आवरावर करावले, बॅग भरावले. नाही अधिपती, म्हणूनच विचारायली हे काय करायला सा? म्हणजे बघा, ताईनं सांगितलंय ना व घरातनं काही बी सामान घेऊन जायचं नाही, म्हणजे अंगावरच्या कपड्यानिशीच बाहेर पडायचंय. म्हणजे हे काय माझ्या मनचं नाही, ताईनं सांगितलंय म्हणून ते आठवण करून द्यायला म्या. त्या म्हणल्या, पण तसं म्हणलं म्हणून लगेच तसं घ्यायचं असतं. ते म्हणायला म्हणल्या आणि मी काय लई कपडे घेतच नाही. हे 1-2 कपडे घाले, जास्त काय नाहीच. नाही तरी पण म्हणजे जर का तुम्ही ताईचं ऐकणारच नसशीला तर मग म्या सांगते. तसं नाही, पण बरोबर आहे का तुझं? माझ्या बी ध्यानात आलं नाही. सवयीप्रमाणे मी आपलं जायचं म्हणल्यावर बॅग भरायला लागलो. पण आई साहेबांचा शब्द मोडून चालणार नाही की नाही? नाही नाही नाही, बॅग बी राहू दे. हा, मी अभि तेच म्हणाले अधिपती. बरं, सुनबाई कुठं आहे ती? का फ्रेश व्हायला गेल्यात काय? का ती विसरली का आज ताईच्या खोलीमध्ये तिला राहायचंय ते? कुठे आहे ती? फ्रेश व्हायली काय? नाही, ते इथं नाही, बाहेरच वाटतं. नाही, बाहेर बी नाही. म्हणजे मी समधीकडे बघितलं, बाहेर नाही कुठं बी. असतील तिकडे 4 वाजता सूर्यवंशी संग बोलत असतील. असं आहे काय? बरोबर आहे, बरोबर आहे, बघते म्या. बरं, ते काय बी असू दे, तुम्ही झोपून जा. हा, उद्या लवकर उठायचंय का नाही तुम्हासनी?
म्हणजे बाकी काय बी असू दे अधिपती, तुम्ही का नाही स्वतःची काळजी घ्या. घेणार की ग? हा, तुम्ही दोघं कसं राहणार मला काळजीच लागल्या. असू द्या, बघते मी तिला बघते. हा, झोपून जा तुम्ही. तर ही कसली परीक्षा बघतेस तू मला माहित नाही, पण या परीक्षेतून जर चांगलंच काही होणार असेल तर मी ही परीक्षा द्यायला तयार आहे. फक्त तुझा आशीर्वाद पाठीशी असू दे. कुठं? तिकडं कुठं? आमच्या खोलीत जात होते. तिकडे नाही जायचं, ताईच्या खोलीकडे वळायचं. नाही, ताईनं अर्जंट मध्ये बोलवलंय, तिकडे जायचं. हो पण मी पण बिन काय ग? आणि नुसती उभी काय तू? जा की, ताईनं बोलवलंय. जा जा. ताई, तुझी सून आली बघ. आता जे सांगायचे ते सांग तिला. तू गेलीस तरी चालेल दुर्गे. वय मॅडम काय काम होतं? बसा की जरा. नाही मी ठीक आहे. जुनी खोड आहे तुमची. आम्ही जे काय बोलू त्याच्या बरोबर उलट करायचं नाही का? मॅडम असं काय म्हणताय तुम्ही? आम्ही ऐकतोय तुमचं. तुम्ही सांगितलंय म्हणून जातोय आम्ही. जाताय, पण आम्ही जे काही सांगितलं ते ध्यानात ठेवायचं. हा, नेसत्या कपड्यानिशी जायचं, काय बी बरोबर घेऊन जायचं नाही. आणि नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं नाही, तसं शब्दशः वागायचं. हो मॅडम, अधिपतींनी मान्य केलं ना सगळं. तुमच्या सगळ्या अटी सगळे नियम आम्ही पाळू. अधिपतींचा काय प्रश्न नाही होते, मानतीलच. पण आम्हाला का नाही एक प्रश्न पडलाय हो. तुम्ही काहीच कसं बोलत नाही? म्हणजे एरवी तर आमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही विरोध करत असताय, पण आता ह्या वेळेला एक शब्द बी बोलला नाही तुम्ही. मॅडम आता मी आणि अधिपती आम्ही एकच होत ना. सगळं एकत्रच करायचं असं ठरवलंय आम्ही. त्यामुळे अधिपतींनी जे मान्य केले ते पाळणं माझं कर्तव्य समजते. कर्तव्य नाही, माझी इच्छा आहे ती. खरंच तुम्ही नका काळजी करू मॅडम. आम्ही सगळं मनापासून करू. तुम्ही जे सांगितलंय, जसं सांगितलंय सगळं तसंच होईल. तुम्ही ज्या अटी सांगितल्यात, जे नियम सांगितले ते सगळे पाळू आम्ही 10 दिवस. कसं काय करावं बरं? नीट नियोजन लावायला लागणार बरं. काय मास्तरीन बाईसने काय त्रास होऊन देऊ चालणार नाही. चॅलेंज आहे, ठीक आहे. आम्ही बी सुट्टी देणार नाही. जोडीनं पूर्ण करणार, इशे हार्ड करून ठेवणार. आम्हाला शक्ती दे. एक खूप मोठं चॅलेंज आम्ही स्वीकारलंय आणि ते आम्हाला जोडीनं पूर्ण करायचंय. पुढे काय वाढून ठेवले माहित नाही, पण तुझा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू देत. तथास्तु. काय टेन्शन आलंय काय? नाही म्हणजे काल आपलं काय बोलणंच झालं नाही. नंतर म्हणताना म्हणलं टेन्शन आलंय काय? टेन्शन? अहो उलट मी छान मूड मध्ये आहे. खरं चिडला नाही आमच्यावर? मी कशाला चिडेन? तसं नाही हो, मी स्वतःच डायरेक्टच कळवून टाकलं ना तुम्हाला न विचारता की तयार आहे आम्ही बाहेर जायला. म्हणताना म्हणलं. त्यात काय चिडायचंय? माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जे कराल, जे पाऊल उचलाल त्या पावलावर माझं पाऊल पडणार. मनापासून तयार आहे तुम्ही बाहेर जायला?
अहो आता कसं सांगू मी तुम्हाला, मी खरंच तयार आहे. वास वास मंडळी, अजून काय पाहिजे आम्हाला? खरं सांग काय, मला बी आलं तर टेन्शनवर काय नाहीच नाही, पण आत्ता तुमच्या संग बोलल्यावर का नाही एकदम असं झालं. अजून काय पाहिजे लो? अंबाबाईचा आशीर्वाद, तुमची साथ आणि डोसक्यावर आईसाहेबांचा हात, बास बास. एवढा असल्यावर कुठलं बी संकट पार करू, आहे की नाही? बोला अंबाबाईचा. उदो उदो. अधिपती, सुनबाई, घेतला का अंबाबाईचा आशीर्वाद? सुखी सुखी, हे बघ, हे एक कापड बिपड आहेत, ठेवा, घेऊन जावा. आजी अगं ऐक की, नको. अक्षरा, हे थोडे पैसे आहेत, हे ठेव जवळ. हो, बाबा मी नाही घेऊ शकत हे पैसे, पण घेऊन नाही जायचेत ना. बाळा वापरू नकोस, अडी अडचणीसाठी इमर्जन्सीसाठी असू दे, ठेव. असलं काय नसते हो. आईसाहेबांनी सांगितलेलं ऐकलं नाही काय? अंगातल्या कपड्यांनिशी बाहेर पडायचं. पैसे पैसे काय नसतात. अक्षरा, ही जी प्रथा आहे याच्या सगळ्या अटी मला चांगल्या माहिती आहेत, आणि तरी सुद्धा मी सांगतोय ना, हे पैसे फक्त असू देत तुझ्याजवळ, ठेव. हो, एकदा सांगितलेलं डोसक्यात शिरत नाही का तुमच्या? हा, काय बी घेऊन जाता येणार नाही त्यांना या घरातनं. आणि काय हो सुनबाई, शाळेतला धडा लगेच पाठ होतोय तुमचा, आणि काल बोललेलं लक्षात राहत नाही बाई तुमच्या? अहो मी नाहीच म्हटले त्यांना, मला मान्यच आहे मॅडम. हा नाही, त्या नाहीच म्हणत होत्या. हेच तुम्ही सांगितलेल्या सगळ्या अटी पाळूनच आम्ही 10 दिवस बाहेर जाणार आहे. बघा, निघता. थांबा दुर्गे, ये लवकर ये. आयुष्यातल्या एका मोठ्या लढाईला जाताय तुम्ही. हा, थांबा जरा. जिंकूनच परत या. जा, जग जिंकून या. तुमचा आशीर्वाद असला तर जगातली कुठली बी लढाई जिंकू आम्ही. बाबा तुम्ही काळजी घ्या आणि टेन्शन घेऊ नका, आमच्यावर विश्वास ठेवा. येतो आजी, येतो. हा, तुम्ही पण काळजी घ्या. थांबा. आता तुम्ही ढिल्या पडू नका आईसाहेब, आता थांबू नका. आम्ही तुमच्या संसाराला बळ देण्यासाठी हे करायलो, आम्ही नाही ढिल्या पडणार. आम्ही त्याच्यासाठी नाही थांबवले तुम्हाला, या दागिन्यांसाठी थांबवले. नेसत्या कपड्यानिशी जायचंय, दागिन्यानिशी नाही. काढा ते दागिने, काढा. बघा आमच्या अधिपतींकडे बघा, काढले की नाही त्यांनी सगळे दागिने. बास ना, बास आता. किती करशील? स्त्रीधन आहे ना तिचं, या घरची लक्ष्मी आहे ती, सून आहे. तिला अशी बिनदागिन्याची घराच्या बाहेर काढशील? त्यांनी सांगितलं ना एकदा सगळ्या अटी पाळतील म्हणून. बास आता. अक्षरा, असू देत दागिने.
हो तुम्ही आता ग बसा की जाता आता नाट लावू नका. मास्तरीनबाई आईसाहेब म्हणतात तसं करा. मी बी तेच केलंय. हे काय भुवनेश्वरी, हे जे करतेस ना ते सगळं फेडावं लागेल तुला. अक्षरात बाबा जाऊ दे, मी काढते दागिने. त्या मंगळसूत्र. मॅडम मंगळसूत्र? हा सोन्याचं आहे ना हो ते. सॉरी मॅडम, पण मी मंगळसूत्र नाही काढू शकत. असं कसं सुनबाई, अहो सोन्याचं आहे ना हो ते. उद्या जर का अशी वेळ आली तर तुम्ही हे ऐकून जगू शकता. त्या इकडं आमच्यासाठी तो दागिनाच आहे. द्या. मॅडम सॉरी, तुम्हाला राग येईल, पण हे मंगळसूत्र मी जीव गेला तरी नाही काय. आणि हे विकणार तर नाहीच मी. उपाशी राहून जीव जायची जरी वेळ आली तरी हे नाही विकणार मॅडम मी. ह्याचं महत्व आणि पावित्र्य माहितीये मला. शाबास शाबास सुनबाई, आमच्या परीक्षेत तुम्ही पास झालात. या मंगळसूत्राचं महत्व आमच्यापेक्षा आणखीन कोणाला माहित असणार आहे. असो, या तुम्ही आता. सूर्यवंशांचं नाव राखा. येतो. जे साध्य करायचं होतं ते केलंस. माझ्या मुलाला, माझ्या सुनेला नेमक्या दिवशी घराच्या बाहेर काढलंस. आजचाही दिवस तुझा होता भुवनेश्वरी. तू जिंकलीस. पण आज एक शब्द देतो तुला भुवनेश्वरी. एक दिवस येईल, हीच वेळ तुझ्यावर येईल. तू घराच्या बाहेर जाशील. शब्द आहे माझा. या जन्मात तरी तुम्हाला ते शक्य नाही. आम्हाला या घराबाहेर काढायला तुम्हाला पुढचे 7 जन्म पण पुरायचे नाही. पहिलं चॅलेंज तर निसर्गानंच दिले बघा.
तुमच्या मनात मी तेच चाललंय का जे आमच्या मनात चाललंय? काय काय आता घरातनं बाहेर तर पडलोय, पुढे कसं होणार, काय होणार, धाकधूक धाकधूक. खरंच अगदी बरोबर ओळखलं. तेच चाललंय माझ्या मनात. भ्या वाटायला का भ्या? कशाची? तेच आता बाहेर पडलोय खरं 10 दिवस कसं काढायचं. मला नाही वाटत आहे भीती, अजिबात नाही वाटत आहे. तुम्ही बरोबर असताना कसली भीती वाटणार मला? तुम्हाला वाटतेय का? तुम्हाला आमच्या संघ असताना भ्या वाटत नाही, मग आम्हाला तुमच्या संघ असताना कसं भ्या वाटेल? तुमच्या संघ कुठे मी जगाच्या शेवटापर्यंत यायला तयार आहे आम्ही. जंगलात, समुद्रात, वाळवंटात, आकाशात, ढगात, हिमालयात कुठे मी. आता आता काय? अरे संसार संसार. चला की मंडळी. चला की धनी.